आता भारत छोडो चळवळीच्या कारणानंतर आता या आंदोलनाचं स्वरूप लक्षात घ्यायचं आहे आपल्याला। आंदोलनाचं स्वरूप म्हणजे या ठिकाणी जे काही विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं 7, 8 आणि 9 ऑगस्ट 1942ला, या अधिवेशनामध्ये पंडित नेहरूंनी चले जाव चळवळीचा ठराव मांडलेला आहे आणि या ठरावामध्ये तरतूद होती की इंग्रजांची राजवट भारताला कमजोर करीत आहे, त्यामुळे इथून चालते होण्यातच इंग्रज आणि भारतीयांचे दोघांची पण भलाई आहे, त्यामुळे चले जाव यावरून नाव पडून गेलेले ते। त्याच्यानंतर या ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्यावरून इंग्लंड आणि राष्ट्रसंघामध्ये आता संघर्ष होईल आणि यातून जे काही जनजागृती होईल त्यामुळे आशिया आणि युरोप खंडामध्ये किंवा आफ्रिका खंडामध्ये स्वातंत्र्य चळवळीला या ठिकाणी गती निर्माण करता येईल। त्याच्यानंतर स्वतंत्र झालेला भारत हा नाझिझम फॅसिझम नष्ट करण्याकरता किंवा त्यांना पराभूत करण्याकरता प्रयत्न करेल, दोस्त राष्ट्रांना मदत करेल। त्याच्यानंतर जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा भारताची भूमिका महत्त्वाची राहील आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन सुरू करत आहे अशा प्रकारची घोषणा करण्यात आली होती। ठीक आहे, पण वास्तविक पाहते या ठिकाणी महात्मा गांधीजी सहित सगळ्यांना सुरुवातीलाच अटक करून टाकलेली आहे, त्यामुळे या आंदोलनाचं नेतृत्व जर कोणी केलं असेल तर नेतृत्वहीन असलेलं आंदोलन मानलं जाते। तर अशा पद्धतीनं पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली ठराव संमत झाला आहे आणि या ठिकाणी या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना आझाद होते। पंडित नेहरूंनी ठराव मांडलेला आहे आणि या ठरावाला उत्तर देताना महात्मा गांधीजींनी सांगितलं आहे की प्रत्येक भारतीयांनी डू ऑर डायचा संदेश मनोमन लक्षात घ्या, कारण थोडीफार हिंसा झाली तरी चालेल, मी आंदोलन पाठीमागे घेणार नाही। त्यामुळं या ठिकाणी स्वातंत्र्य मिळायचं असेल तर आपल्याला आत्ता स्वातंत्र्य मिळू शकतं आणि आत्ता स्वातंत्र्य मिळण्यात जर आपल्याला आपण अपयशी ठरलो तर जगाच्या अंतापर्यंत सुद्धा स्वातंत्र्य मिळण्याची सुतराम शक्यता नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी आंदोलनात उतरावं अशा प्रकारचं आवाहन भारतीय लोकांना या ठिकाणी महात्मा गांधीजींनी केलं होतं। मग महात्मा गांधींच्या आक्रमक भाषणावरूनच इंग्रज सरकारच्या लक्षात आलं की काँग्रेस आंदोलनाच्या मूडमध्ये आहे, काँग्रेस कधी पण आंदोलन हातात घेऊ शकते। 8 ऑगस्टला महात्मा गांधीजींनी भाषण करून सांगितले की 9 ऑगस्टला म्हणजे दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आंदोलन कोणत्या मार्गाने करायचं की 9 ऑगस्टला सांगितलं जाईल अशी घोषणा करून टाकली। पण झालं काय, 9 ऑगस्टला सकाळी 4 वाजता या ठिकाणी सगळे काँग्रेसचे नेते मुंबईला एकत्रित आलेले होते। गाढ झोपेत असताना पोलिसांनी त्यांच्यावर धाडी टाकल्या, त्यांना अटक करून तुरुंगात टाकून दिले। त्यामुळे या आंदोलनाचे मार्ग सांगण्यासाठी महात्मा गांधीजींना या ठिकाणी मोकळं सोडलेलंच नव्हतं, म्हणून या चळवळीचा मार्ग कुठला आहे तर मार्ग सांगितलेलाच नव्हता, म्हणून मार्गहीन आंदोलन म्हटलं जातं असतं। ठीक आहे, बाकीच्या सगळ्या आंदोलनाचे मार्ग सांगता येईल, जसं वंगभंग चळवळीचा होमरूल चळवळीचा मार्ग चतुसूत्री होता, असहकार चळवळीचा मार्ग नकारात्मक सकारात्मक मार्ग होते, सविनय कायदेभंग चळवळीचे मार्ग ते 4-5 मिनिटाचा सत्याग्रह, जंगाचा सत्याग्रह, शेतसाराबंदी, त्याच्यानंतर दारूबंदी किंवा परकीय मालाच्या होळ्या करणे असे मार्ग होते। पण या आंदोलनाचे मार्ग या ठिकाणी 9 तारखेला सांगणार होते पण त्यांना अटक करून टाकले महात्मा गांधीजींना, त्यामुळे मार्गहीन आंदोलन अशी या आंदोलनाची ओळख येते। ठीक आहे, या आंदोलनाचा उद्देश होता भारताला स्वातंत्र्य करणे। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर नेतृत्व जर कोणी केलं असेल तर आता प्रमुख नेतृत्व तर अटक झाले, म्हणून जनता किंवा नेतृत्वहीन आंदोलन या पर्यायापैकी कुठला तरी एक पर्याय खाली असतो बघा, जनता राहील किंवा नेतृत्वहीन आंदोलन। तर अशा पद्धतीनं या आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं असेल तर जनतेने केलं असं म्हणू शकता किंवा नेतृत्व नसलेलं आंदोलन म्हणा। ठीक आहे, आणि मार्ग का असेल तर मार्ग नसलेलं आंदोलन म्हणायचं। तर हे या चळवळीचं वैशिष्ट्य आहे बघा। आणि अशा पद्धतीनं 9 ऑगस्टला काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याची खबर जशी आली तशी भारतभरातल्या लोक रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आणि त्यामुळं आगडोम उसळला गेला 9 ऑगस्टला आणि अशा पद्धतीनं 9 ऑगस्टपासून आंदोलनाला सुरुवात झाल्याचं मानलं जात असतं। मग 9 ऑगस्ट हा दिवस आज आपण या ठिकाणी ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा करत असतो। तर आपल्याला जे काही 6 दिवस लक्षात ठेवायचे त्यातला हा 5वा दिवस आहे, ऑगस्ट क्रांती दिवस, लक्षात। आणि इथून पुढं आंदोलनाला सुरुवात होते। तर हे थोडक्यात आंदोलनाचं स्वरूप आहे। विशेष अधिवेशन मुंबईला घेण्यात आलं होतं, सगळे नेते अटक करून काही लोक पुण्याच्या तुरुंगात टाकले होते, काही लोक नगरच्या तुरुंगात टाकले होते। नगरच्या तुरुंगात टाकलेले जे काही लोक होते त्यामध्ये पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद हे वर्ग होते। इथंच पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ त्यांनी रचलेला आहे बघा। ठीक आहे, मग आता या आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर नेमके या आंदोलनाचे भारतभरातले वैशिष्ट्य काय काय, त्या भारतभरातल्या वैशिष्ट्यांवरती थोडी नजर टाकायची आपल्याला। हे बघा, या ठिकाणी हे 5-6 महत्त्वाची वैशिष्ट्ये आहे। ठीक आहे,
सगळ्यात पहिलं म्हणजे राष्ट्रीय सभेच्या नेत्यांची या ठिकाणी अटक. मी अगोदर सांगितलेले 9 ऑगस्टला सकाळी सगळे गाढ झोपेत असताना पोलिसांनी त्यांच्या कार्यालयावरती धाडी टाकल्यात आणि या प्रमुख नेत्यांना अटक करून कोणाला पुण्याच्या तुरुंगात किंवा कोणाला नगरच्या तुरुंगात टाकून दिलं. त्यांचा उद्देश हाच होता की आंदोलन सुरू होण्याच्या अगोदर खतम झालं पाहिजे, म्हणजे जेणेकरून दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड आहे याच्यामध्ये त्यांना अडचणी येऊ नये. तर यातून प्रमुख नेत्यांना अटक झाली. आता प्रमुख नेत्यांना अटक झाल्यानंतर मग काँग्रेसची जी दुसरी फळी होती ती भूमिगत झाली. त्यांच्या लक्षात आलं आता पुढच्या अटक आपल्यालाच होणार आहे, म्हणून दुसरी फळी भूमिगत झाली. या दुसऱ्या फळीचे नेतृत्व करत होते जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, ठीक आहे. त्याच्यानंतर नाग गोरे, SM जोशी, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, ठीक आहे, अरुणा असफ अली. तर हे सगळे दुसऱ्या फळीचं नेतृत्व करणारे नेते मानले जातात. यांना माहिती आहे आता आपल्याला अटक होऊ शकते, म्हणून हे भूमिगत झालेत. आणि भूमिगत होऊन जागोजागी त्यांनी रेडिओ केंद्र सुरू केलेत आणि या रेडिओ केंद्रावरून त्याने या ठिकाणी जनतेला आवाहन केलं आहे की आंदोलन सुरू झालेलं आहे म्हणून सगळ्यांनी आंदोलनात उतरावं म्हणून. पण आता या ठिकाणी जनतेला महात्मा गांधीजी मार्ग देतात, पण इथं कुठलाच मार्ग दिलेला नाही. म्हणून मग महात्मा गांधीजींची आदल्या दिवशीची जी क्लिप होती ती ब्रेकिंग न्यूजसारखं प्रसारित करायला सुरुवात केली, ज्यामध्ये महात्मा गांधीजींनी डू ऑर डायचा संदेश दिलेला आहे, करा अथवा मरा. आणि त्याच वेळेस सांगितलेले थोडीफार हिंसा जरी झाली तरी मी आंदोलन पाठीमागे घेणार नाही. म्हणजे या ठिकाणी महात्मा गांधीजींना कसं आहे करून या ठिकाणी आता स्वातंत्र्य पाहिजेत आणि स्वातंत्र्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी प्रत्येकाने करावी, अशा प्रकारचा लोकांनी अर्थ काढून घेतला. म्हणून या आंदोलनामध्ये डू ऑर डायचा संदेशच लोकांचे मनोमन इतकं भरला गेला की काहीही करा, म्हणजे आता हिंसा करा किंवा अहिंसा करा, काहीही करा पण स्वातंत्र्य मिळवा. आणि यातूनच मग लोकांनी आपापल्या परीने अर्थ लावून घेतला. आणि म्हणून सर्वात जास्त हिंसा जर कोणत्या आंदोलनादरम्यान झाली असेल आतापर्यंत जेवढे आंदोलन झाले त्यापैकी तर 42चे आंदोलन झालेली, या भारत छोडो आंदोलनात झालेली. इंग्रज सरकारनं सांगितलेलं आहे की 1028 लोक मरण पावलेली आहेत. आता इंग्रज सरकारचा आकडा आपल्याला जालियनवाला बाग हत्याकांडावरून लक्षात येऊन जाईल, कारण त्यावेळेस जवळपास 1600 ते 1700 लोक मरण पावले होते. त्याच वेळेस त्याने सांगितलं होतं 379 लोक मरण पावले, म्हणजे 4 पटीनं आकडा कमी सांगतात ते. तर या पद्धतीनं जर बघितलं तर 1028 आकडा दिलेला आहे. तर इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसा जी झालीत, या हिंसेच्या पाठीमागं या ठिकाणी कळत न कळत महात्मा गांधीजींच्या जे काही भाषणं किंवा वाक्य होती ती कारणीभूत ठरताना दिसते. तर अशा पद्धतीनं ही भूमिगत चळवळीचं नेतृत्व वगैरे लक्षात ठेवायचं. म्हणून एक वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे की भूमिगत चळवळ कोणत्या चळवळीचा एक भाग आहे, तर भारत छोडो चळवळीचा एक भाग आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रतिसरकारची स्थापना. याच दरम्यान एक घटना लक्षात घेतल्या पाहिजेत की बरंच लष्कर जे आहे ते जपानच्या विरोधात जपानच्या सरकारकडून पराभूत झालेले, त्याच्यातून आझाद हिंद फौज नावाची संघटना स्थापन झाली. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर बरंच लष्कर युरोप खंडामध्ये इंग्लंडच्या बाजून लढण्यासाठी गेलेले. त्यावेळेला भारतातली लष्कराची संख्या झपाट्यानं कमी झाली. जे काही भारतीय लष्कर होतं त्या भारतीय लष्करामध्ये या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जर विचार केला तर मी एक्का दुक्का लोक होते आणि त्यात इंग्रजी व्यक्ती तर खूपच कमी. त्यामुळं भारतीय लोकांचा आत्मविश्वास वाढला गेला. त्यांच्या लक्षात आलं आहे की लष्कराची इकडं नाही आहे आणि म्हणून भारतीय लोकांनी जे इंग्रज लोक होते त्यांची हॅट काढून घेतल्या, टोप्या काढून घेतल्यात, त्यांना गांधी टोपी घालायला सांगितलं आणि सूचना दिल्या, आज इथे दिसलं तुम्ही उद्या इथे दिसता कामा नये. त्यामुळे इंग्रज लोक इथून गायब झालेत आणि ज्या ज्या भागातून इंग्रज लोक गायब झाले त्या भागामध्ये भारतीय लोकांनी स्वतःच्या सरकारची स्थापना केली. यालाच प्रतिसरकार म्हणतात किंवा पत्री सरकार म्हणतात. तर अशा पद्धतीनं भारतातील जवळपास 7 राज्यामध्ये पत्री सरकारची स्थापना होते किंवा प्रतिसरकारची स्थापना होते. मग हे 7 राज्य कुठले कुठले, ठीक आहे. या 7 राज्यापैकी उत्तर प्रदेशमध्ये जर विचार केला आपण तर 2 या ठिकाणी आहेत, 2 ठिकाणं आहेत, बालिया आणि आझमगड. या 2 ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये प्रतिसरकारची स्थापना आहे. भारतातलं पहिलं प्रतिसरकार हे बालियाचं आहे, उत्तर प्रदेशमध्ये चित्तू पांडे यांनी स्थापन केलेलं आहे ते, ठीक आहे. त्याच्यानंतर बिहारमध्ये जर बघितलं आपण बिहारमध्ये भागलपूर आणि दुसऱ्या ठिकाणी पूर्णिया, या 2 ठिकाणी या ठिकाणची सरकारची स्थापना केलेली. त्याच्यानंतर बंगालमध्ये मिदनापूर, त्याच्यानंतर ओरिसा,
ओरिसामध्ये बालासोर, त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये भीमवरम, त्याच्यानंतर तामिळनाडू किंवा मद्रास म्हणा, अगोदरच्या कालखंडात मद्रास नाव होतं याचं, या ठिकाणी बस्ती, आणि आपलं महाराष्ट्र या ठिकाणी सातारा, ही प्रति सरकारची स्थापना झालेली ठिकाणे भारतभरातली. यामध्ये सर्वात पहिलं प्रति सरकारची स्थापना आहे बालिया उत्तर प्रदेशमध्ये, आणि सर्वाधिक काळ टिकलेलं प्रति सरकार आहे महाराष्ट्रातलं साताऱ्याचं. महाराष्ट्रातलं साताऱ्याचं प्रति सरकार क्रांतिसिंह नाना पाटलांनी स्थापना केलं होतं. आणि यांनी यासाठी 3 संघटनांचा आधार घेतला होता. त्यापैकी एक संघटना होती त्यांची तुफान सेना, दुसरी संघटना होती आझाद सेना, आणि तिसरी संघटना होती राष्ट्र सेवा दल. राष्ट्र सेवा दल ही जी काही संघटना आहे, ही संघटना या ठिकाणी फक्त धोरणं ठरवण्याचं काम करायचे. ठीक आहे. आझाद सेना त्याच्या अंमलबजावणीवरती भर देण्याचं काम करायचे, आणि तुफान सेना ही लष्करी काम या ठिकाणी लष्करी कारवाई करण्यासाठीचं ते तरुण वर्गाची संघटना होती. तर अशा पद्धतीनं तुफान सेना, आझाद सेना, राष्ट्र सेवा दल क्रांतिसिंह नाना पाटलांनी सातारा भागामध्ये स्थापन केले. सातारा आणि सांगलीच्या पट्ट्यामध्ये त्यांनी स्वतःच्या सरकारची स्थापना केली. इंग्रज सरकारचे जे अधिकारी त्यांची हकालपट्टी करून टाकली, आणि अशा प्रकारे हे एक महत्त्वाचं प्रति सरकार मानलं जातं. जवळपास 3 वर्षे हे प्रति सरकार टिकून होतं. यावरूनच लक्ष देऊन जाईल की इंग्रज सरकार किती कमजोर झालं होतं या कालखंडात, आणि भारतीय लोकांनी कशी सत्ता हातात घ्यायला सुरुवात केली होती. तर हे प्रति सरकारची स्थापनासुद्धा आहे या चळवळीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं तर पुढचं आहे विद्यार्थी आणि कामगारांचा सहभाग. विद्यार्थी, कामगार आणि शेतकरी ह्या 3 वर्ग जे आहे आक्रमकतेनं सहभागी झाले होते. कारण ह्या वर्गाला या ठिकाणी माहिती डू ऑर डायचा संदेश भेटलेलाच आहे, म्हणून सर्वात जास्त हिंसात्मक मार्गावरती हा वर्ग उतरताना दिसतो. यांनी रेल्वे रोड उखडून फेकायला सुरुवात केली, सरकारी कार्यालय पेटून द्यायला सुरुवात केली, सरकारी कार्यालयावरती दगडफेक करायला सुरुवात केली. ज्या ज्या ठिकाणी इंग्रजांचा संबंध असलेले कार्यालय असतील तर ते या ठिकाणी एकतर बंद करून टाकणे, नेस्तनाबूत करणे, पेटून देणं असा काहीतरी प्रकार केलेला आहे. आणि म्हणून पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी इंग्रज सरकारने सुद्धा पोलिसांना आदेश देऊन टाकले की इथं हवेत गोळीबार करून गोळ्या वायाला घालवण्याच्या ऐवजी डायरेक्ट छाताडावर घाला म्हणून. आणि यातून मग सर्वात जास्त हिंसा या ठिकाणी होताना दिसते. इंग्रज सरकारनं या ठिकाणी भरपूर लोक मारताना दिसतात. तर अशा पद्धतीनं ह्या घटना आहेत. म्हणून या ठिकाणी आपल्याला माहिती आहे सरकारची जी दडपशाही वाढली होती त्या दडपशाहीमध्ये 60,000पेक्षा अधिक लोक भारतभरातले तुरुंगात टाकले होते. नेते वेगळेच, आणखीन बाकीचे लोक वेगळेच आहे. त्याच्यानंतर 1028पेक्षा अधिक लोक मरण पावले होते. तर इतका पूर्ण भारतभरातला ही जे काही वातावरण तयार झालं होतं भारत छोडो आंदोलनातून, तर या पद्धतीनं या ठिकाणी हे वातावरण प्रक्षुब्ध बनत चाललं होतं. हळूहळू इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये हिंसात्मक वळण लागल्यामुळं इंग्रज सरकारच्या विरोधात वातावरण तयार व्हायला लागलं होतं. जसं 1930च्या कालखंडात धारासाना सत्याग्रहामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावरती इंग्रज सरकारची पत गेली होती तिथल्या सत्याग्रहामुळं, तसंच हळूहळू या ठिकाणी हिंसा जी वाढत चालली यामुळं आपली पत जाती की काय या भीतीपोटी इंग्रज सरकारने एक पुस्तिका जाहीर केली. ज्या पुस्तिकेचा विषय होता 1942च्या दंगलीतील काँग्रेसची भूमिका. म्हणजे ज्याला आपण आंदोलन संबोधतोय त्याला त्यांनी दंगली संबोधलेल्या आहेत इंग्रज सरकारने. आणि इंग्रज सरकारने या पुस्तिकेमध्ये या ठिकाणी काँग्रेसची कशी भूमिका आहे त्याच्यावर प्रकाश टाकला. 50-60 पेजेसची ही पुस्तिका होती. आणि या पुस्तिकेत त्यांनी आरोप केला की या आंदोलनामध्ये जे काही लोक मरण पावले त्या लोकांचे मरण पावण्याची जिम्मेदारी काँग्रेसची होती. कारण काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वानं सांगितलं होतं की या ठिकाणी आता हिंसा करा किंवा अहिंसा काही करा, फक्त स्वातंत्र्य पाहिजे. डू ऑर डायचा संदेश जो काही महात्मा गांधीजींनी दिला तो म्हणजे हिंसा करावा यासाठीच दिलेला आहे. त्यामुळे स्वतःला हिंसात्मक विचाराचे पुजारी मानणारे महात्मा गांधी या ठिकाणी ओटावर एक आणि पोटात दुसरं त्यांचे दिसत आहे. आणि म्हणून या चळवळीदरम्यान जी हिंसा झाली ती हिंसेची जिम्मेदारी किंवा जबाबदारी इंग्रज सरकारची नसून काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वाची. त्यामुळे ही जबाबदारी त्यांनी ढकलली काँग्रेसवरती. आणि ही पुस्तिका जगभरात वाटली, त्यांनी भारतभरात वाटली. मग वर्तमानपत्रातून प्रकाशित झाली आणि त्यानंतर मग महात्मा गांधीजींना तुरुंगात वाचायला भेटले. मग आता महात्मा गांधी तुरुंगात असताना मग महात्मा गांधीजींचं म्हणणं हे होतं
की माझ्यावर जिम्मेदारी टाकताय आणि आंदोलन सुरू होण्याच्या अगोदरच मला तुरुंगात टाकताय, मग जिम्मेदारी माझ्यावर कसं काय ढकलताय? आणि म्हणून त्यांनी इंग्रज सरकारला एक पत्र पाठवलं आणि सांगितलं की माझ्यावर खटला दाखल करा, मी माझी बाजू मांडू इच्छितो. पण इंग्रज सरकारने त्यांच्यावर खटला दाखल करण्यास नकार देऊन टाकला. आणि ज्यावेळेस त्यांनी खटला दाखल करण्यास नकार दिला त्याच वेळेस महात्मा गांधीजींनी दुसरं पत्र पाठवलं. सांगितलं या ठिकाणच्या न्यायालयात जर मला न्याय मिळत नसेल तर मी वरच्या न्यायालयात न्याय मागतो. आणि वरच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी मी स्वतःचं मन आणि मत शुद्ध करण्यासाठी 21 दिवसाचं उपोषण करतो. आणि यातूनच मग महात्मा गांधीजींनी पुढं 21 दिवसाच्या उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे. मग आता हे 21 दिवसाचं उपोषण जे आहे ते 9 फेब्रुवारीला सुरुवात होते, ती जवळपास 1 मार्चपर्यंत 1943. लक्षात या कालखंडातले हे उपोषण आहे. पण त्या अगोदर लक्षात घेतलं पाहिजे की महात्मा गांधी हट्टी आहे हे सगळ्यांना माहिती होतं. एकदा महात्मा गांधीजींनी उपोषणाचा निर्णय घोषित केला याचा अर्थ ते तेवढं ते उपोषण पार करणारच आहे किंवा उपोषणाला बसणारच आहे. कुठलीही विनंती करून या ठिकाणी ते उपोषण सोडणार नाही. या अगोदर जातीय निवाडा रद्द करण्याकरता महात्मा गांधीजी पुण्यामध्ये येरवडा तुरुंगात उपोषणाला बसले होते. आणि त्याच वेळेस त्याने सांगितलं तर जातीय निवाडा रद्द होत नाही तोपर्यंत उपोषण करेल. आणि त्यानंतर मग 2 दिवसानंतर ते बोलीनासे झाले होते. आणि यातून मग सरकारनं सांगितलं होतं की जातीय निवाडा रद्द करण्यासाठी मी काही करणार नाही. आंबेडकर आणि गांधीजींनी त्यांच्याच परस्परांमध्ये चर्चा करावी आणि दोघांनी निर्णय घ्यावा. त्यामुळं उपोषणाच्या नंतर महात्मा गांधींच्या जीवाचं बरं वाईट झालं त्याची जिम्मेदारी माझ्यावर नसेल, ती तुमच्या दोघांवरच राहील म्हणून. त्यामुळं भारतभरातल्या आंदोलकांच्या लक्षात आलं होतं की महात्मा गांधीजींचे जीव त्यावेळेस या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच वाचवू शकतात. आणि म्हणून दुसऱ्या टप्प्यातलं जे सविनय कायदेभंग चळवळ चालू होती त्यामध्ये सगळ्या आंदोलकांनी मग आंबेडकरांच्या घरासमोर, कार्यालयासमोर, त्यांची गाडी जिथं जाईल त्यांच्या गाडीसमोर या ठिकाणी आंदोलनं केली होती. आणि यातून मग आंबेडकरांवरती दबाव निर्माण झाला होता. आणि म्हणून आंबेडकरांनी नंतर मग गांधीजींसोबत चर्चा करून पुणे करार केला होता. पण ते उपोषण 5 दिवस चाललं होतं, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आता ती घटना 1932ची, आजची घटना 1943ची, म्हणजे 11 वर्षे वय त्यांचे ॲड झालं. आता त्यांचा जन्म आपल्याला माहिती आहे 1869चा आहे. आता 1943 म्हणजे हे 74वं वर्ष किंवा 74 वर्षे कंप्लीट झालेली आता जवळपास. आलं लक्षात? किंवा 74 वर्षे कंप्लीट होत आली, हा असा कालखंड येतो. अगोदर 11 वर्षापूर्वीच या ठिकाणी 2 दिवसानंतरच ते बोलेनासे झाले होते. आता त्यांनी स्वतःहून टार्गेट टाकलं होतं 21 दिवसाचं. त्यामुळं साहजिकच आहे या ठिकाणी आता सगळ्यांच्याच लक्षात आलं होतं की आता गांधी बाबा जिवंत राहण्याची सुतराम शक्यता नाही. पहिल्या वेळेस तरी आंबेडकर त्या ठिकाणी त्यांच्यावर दबाव टाकून महात्मा गांधीजींचा जीव वाचवण्याचे प्रयत्न करता येत होते. पण आता इथं यांनी काही सांगितलंच नाही की कोणी चर्चा केली म्हणजे मी उपोषण सोडणार आहे. त्यांनी स्वतःचंच मन आणि मत शुद्ध करण्याकरता उपोषणाची घोषणा करून टाकली. त्यामुळे सगळ्यांच्याच लक्षात आलं आहे 2 दिवसानंतर जर ते त्यावेळेस बोलत नव्हते तर इथं आपण 3 दिवस धरा, 4 दिवस धरा, काय होणार फरक? म्हणजे जवळपास त्यांची राहण्याची शक्यताच नाही. आणि इंग्रजांना माहिती आहे ते हट्टी असल्यामुळं या ठिकाणी ते उपोषणमध्ये सोडणार नाही म्हणून. आणि यातच त्यांचे जीव जाण्याची शक्यता आहे. म्हणून इंग्रज सरकारचे या कालखंडातले बरेच पत्रव्यवहार बघा. या पत्रव्यवहारामध्ये त्यांनी भारताचा जे काही व्हाईसराय होते लिनलिथोगो यांना सूचना केल्या होत्या की चंदनाची लाकडे जमा करा म्हणून. म्हणजे यदा कदाचित जर ईश्वर न करो एखादी वाईट घटना घडलीच तर त्यांचा अंत्यसंस्कार चांगला व्हावा यासाठी सांगितलं चंदनाची लाकडं जमा करून ठेवा म्हणून. तर या सगळ्या सूचनावरून लक्षात येतं आहे की कोणालाही खात्री नव्हती. मग अशा पद्धतीनं 1 दिवस, 2 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस अशा प्रकारचं त्यांचं उपोषण चालू झालं. 2-3 दिवसानंतर ते बोलेनासे पण झालेत. त्यामुळे भारतभरातल्या सगळ्या लोकांचं जीव आता महात्मा गांधींच्या जीवाकडे लागला किंवा यांचं काही पण बातमी येऊ शकते. म्हणून आंदोलनाची तीव्रता हळूहळू कमी झाली आणि प्रत्येकाने मग मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा जवळ करायला सुरुवात केली, प्रार्थना करायला सुरुवात केली, महात्मा गांधींच्या जीवाची भीक मागायला सुरुवात झाली. तर या पद्धतीनं या ठिकाणी हे असे 1-1 दिवस ओलांडले आणि 20-21 दिवस झाले. आणि त्याच्यानंतर महात्मा गांधीजी जिवंत असल्याची खबर जशी भारतभरात आली तसे भारतभरातल्या लोकांनी आनंदोत्सव साजरे करायला सुरुवात केली. आणि या पद्धतीनं या ठिकाणी एका बाजूला आनंदोत्सव साजरा झाला आणि दुसऱ्या बाजूला आंदोलन कधी समाप्त झालं कोणालाही पता लागला नाही. तर या पद्धतीनं 42ला सुरू झालेलं आंदोलन 44च्या सुरुवातीपर्यंत चालू होतं. तर ही भारतभरातल्या या चळवळीची वैशिष्ट्ये सांगता येतील. आता दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातले सुद्धा आपल्याला वैशिष्ट्ये बघावं लागेल.
मग आता महाराष्ट्रात कुठं कुठं सत्याग्रह झालेले, हे महाराष्ट्रातले सत्याग्रहाची ठिकाणं लक्षात घ्यायची. हे बघा, पहिलं ठिकाण येतं मुंबई, कारण मुंबईपासूनच या आंदोलनाला सुरुवात होती. ठीक आहे. इथं उषा मेहता, विठ्ठल झवेरी आणि चंद्रकांत झवेरी या लोकांनी आझाद रेडिओची स्थापना केली आणि महात्मा गांधीजी सहित बाकीचे नेत्यांचं जे भाषणे आहे रेडिओवर वारंवार काय म्हणतो आपण प्रक्षेपित करायला सुरुवात केली. याचा परिणाम मुंबईतल्या लोकांना नेमके कळालं की आपल्याला आंदोलन काय करायचं म्हणून, आणि यातून मुंबईमध्ये आंदोलनाची धग तेवत ठेवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. तर हे महत्त्वाचं वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं महाड या ठिकाणी आपल्याला माहिती आहे रायगड जिल्ह्यात येतं. या ठिकाणी नाना पुरोहित आणि मोहन धारिया या दोघांनी या ठिकाणच्या लोकांना संघटित करून भारत छोडो चळवळीत उतरताना दिसतात. त्याच्याच बाजूला कर्जत होतं. कर्जतमध्ये भाई कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली आझाद दास्ता नावाची संघटना कार्यरत होती. यांनी सुद्धा तरुण लोकांना सोबत घेतलं होतं आणि आंदोलनात उतरताना दिसतात. तर हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे. पुण्यामध्ये शंकरराव देव, केशवराव जेदे, लक्षात, धनंजय गाडगीळ ह्या लोकांनी या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसतात बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरला रत्नाप्पा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह होताना दिसतो. रत्नाप्पा कुंभार हे भारतीय राज्य घटना तयार करणाऱ्या समितीमध्ये एक सदस्य पण होते. ठीक आहे. त्याच्यानंतर सातारामध्ये आपल्याला क्रांतिसिंह नाना पाटील माहिती आहे, पण दुसऱ्या बाजूला आणखी नागनाथ नाईकवडी पण होते. नागनाथ नाईकवडीनं आझाद दल नावाची संघटना काढलेली आहे आणि या आझाद दल नावाच्या संघटनेमार्फत ते आंदोलनात उतरताना दिसतात. तर हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. अमळनेर जळगाव जिल्ह्यामध्ये लीलाताई आणि उत्तमराव पाटील या ठिकाणी हे लोक यामध्ये सहभागी होताना दिसतात. ठीक आहे. आता दशरथ पाटील ही त्यांचे बंधू होते. उत्तम पाटील, लीलाताई पाटील हे पती पत्नी आहे. या दोघांनीही शिक्षक असल्यामुळं शिक्षक पदाचा राजीनामा दिला आणि आसपासच्या भागातल्या महिला पुरुष सगळ्यांना एकत्रित करून भारत छोडो आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसतात. तर अशा पद्धतीने अमळनेरचा हे सत्याग्रह लक्षात ठेवा. नंदुरबारमध्ये शिरीष कुमार मेहता या वर्ग 6वीतल्या विद्यार्थ्यांचं एक झेंडा आंदोलन आयोजित केलं होतं. या झेंडा आंदोलनावरतीच पोलिसांनी गोळीबार केला, ज्यामध्ये शिरीष कुमार मेहता जे होते ते हुतात्मा झालेले. तर या चळवळी दरम्यानचीच घटना आहे. त्याच्यानंतर अमरावतीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या खंजिरीचा आधार धरून या ठिकाणी विदर्भातील लोकांना भारत छोडो चळवळीमध्ये उतरण्यासाठी प्रेरित करण्याचं काम केलं. त्यामुळे विदर्भातील मोठा जनसमुदाय यामध्ये सहभागी होताना दिसतो. त्याच्यानंतर नागपूर जनरल आवारी यांनी लाल सेना नावाची संघटना काढली होती आणि त्या संघटनेमार्फत त्यांनी, म्हणजे आता ते कम्युनिस्ट पार्टीचे असल्यामुळं मग लाल सेना नावाची संघटना होती, त्यामार्फत त्यांनी त्या ठिकाणचे आदिवासी असू द्या, त्या भागातले जे काही सर्वसामान्य लोक असू द्या, या सगळ्यांना सोबत घेऊन ते आंदोलनात उतरताना दिसतात. तर हे महाराष्ट्रातले महत्त्वाची ठिकाणं सांगता येतील आपल्याला. असं नकाशाच्या रूपाने तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि ते कायमस्वरूपी लक्षात ठेवू शकता. सगळ्यात पहिलं इथं तुम्हाला सांगितलं होतं मुंबईला उषा मेहता, विठ्ठल झवेरी यांनी हे केलेले नेतृत्व. त्याच्यानंतर कर्जत भाई कोतवाल यांची आझाद दल संघटना कार्यरत होती. त्याच्यानंतर महाड रायगड जिल्ह्यामध्येचे नाना पुरोहित आणि मोहन धारिया यांनी नेतृत्व केलेले. त्याच्यानंतर पुणेमध्ये केशवराव जेदे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलेले धनंजय गाडगीळ आहेत. त्याच्यानंतर सातारामध्ये नागनाथ नाईकवडे आणि क्रांतिसिंह नाना पाटील. त्याच्यानंतर कोल्हापुरे रत्नाप्पा कुंभार. नंतर अमळनेर लीलाताई पाटील, उत्तम पाटील. त्याच्यानंतर नंदुरबारला आपण बघितलेले शिरीष कुमार मेहता आहे. अमरावती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्याच्यानंतर नागपूर जनरल आवारी आणि यांची लाल सेना नावाची संघटना. अशा पद्धतीनं हे महाराष्ट्रातले भारत छोडो चळवळीत सहभागी असलेले गावं आणि तिथलं नेतृत्व लक्षात घ्यायचे. ठीक आहे. तर हे झालं महाराष्ट्रातली महत्त्वाची वैशिष्ट्ये. तर या पद्धतीनं हे भारत छोडो नावाचं आंदोलन होतं. 42 ते 44च्या सुरुवातीपर्यंत चालू होतं बघा. मग आता या चळवळीवरती जे प्रश्न आहेत ते प्रश्न कशा प्रकारातले ते लक्षात घ्या. पहिला प्रश्न आहे, काँग्रेसच्या 8 प्रांतातील मंत्रिमंडळांनी राजीनामे दिल्यामुळे मुस्लिम लीगने टिंबटिंब दिवस पाळून आनंद उत्सव साजरा केला. आता काँग्रेसच्या 8 प्रांतातील मंत्रिमंडळ राजीनामे दिले 22 डिसेंबर 1939. ठीक आहे. हा दिवस कुठला दिन साजरा झाला? मग मुक्ती दिन. ठीक आहे.
काळा दिन कधीचा होता? 6 एप्रिल 1919. रोलॅक्ट ॲक्टच्या विरोधातला हा दिवस होता. त्याच्यानंतर प्रत्यक्ष कृती दिवस अजून पुढे येतो. 16 ऑगस्ट 1946 पाकिस्तान निर्मितीसाठीचा दिवस होता. ठीक आहे. राष्ट्रीय शोक दिन 16 ऑक्टोबर 1905ला साजरा झाला, कारण या दिवशी बंगालची फाळणी अस्तित्वात आली होती आणि काँग्रेसनं हा दिवस शोक दिन म्हणून पाळलेला आहे. ठीक आहे. तर हा मुक्ती दिवस काँग्रेसच्या राजीनाम्याचा दिवस होता. मुस्लिम लीगनं साजरा केलेला आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा येतो 17 ऑक्टोबर 1940 रोजी वैयक्तिक सत्याग्रह का सुरू झाला? याच्या पाठीमागचे कारण आपण सांगितलेले. काँग्रेसच्या राजीनाम्याबद्दल जनतेला माहिती देणे, यस बरोबर आहे. साम्राज्यवाद विरोधी प्रचार करणे, यस बरोबर आहे, कारण दुसऱ्या महायुद्धामुळेच राजीनामे दिले होते आणि दुसरं महायुद्ध कशासाठी चालू आहे तर साम्राज्यवाद टिकवण्यासाठी चालू होतं. इंग्लंडच्या विजयासाठी समर्थन मिळवणे, अजिबात नाही, त्यांचा आपला काही संबंध नाही. इंग्लंड विरुद्ध आंदोलनासाठी जनजागृती करणे, बरोबर आहे. यदा कदाचित पुढे आंदोलन हातात घेण्याची वेळ जर आली तर लोकांना माहिती असावी, यासाठी वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला होता. ड. तर हे चौथा पर्याय येतो. असं उत्तर काढायचे. किंवा मग काय करायचं, याच्यामध्ये इथं लक्षात आलं ना, क नसलं पाहिजे. क कुठं कुठे इथं 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 असं एकट करू शकता, जे परफेक्ट माहिती त्याच्या आधारे. वैयक्तिक सत्याग्रहात सहभागी झालेले सत्याग्रही कोण आहेत? आता वैयक्तिक सत्याग्रहात तुम्हाला पहिले 4-5 नावं दिलेलीच होती मी. त्याच्यामध्ये नंबर 1ला होते विनोबा भावे, नंबर 2ला पंडित जवाहरलाल नेहरू, नंबर 3ला सरदार वल्लभभाई पटेल, नंबर 4ला मौलाना आझाद. ठीक आहे. याच्यामध्ये कुठे ते हे बघा, इथं CR दास आला कटला, कारण त्यांचा मृत्यू 1925चा आहे. त्याच्यामध्ये नंतर इथं मोतीलाल नेहरू आले, त्यांचा मृत्यू 1928चाच आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा हे सगळे येऊ लागलेत. याच्यामध्ये CR दास आलेत, परत मोतीलाल नेहरू आलेत. याचा अर्थ उत्तर 3 नंबर आहे. पंडित नेहरू होते, मौलाना आझाद होते, विनोबा भावे होते, सरदार पटेल होते. यामध्ये विनोबा भावे 1 नंबरला आहे, पंडित नेहरू 2 नंबरला आहे, सरदार वल्लभभाई पटेल 3 नंबरला आहे आणि मौलाना आझाद 4 नंबरला आहे. ठीक आहे. तर 3 नंबरचं उत्तर या प्रश्नाचं येते. पुढचा मुद्दा घ्या. भारत छोडो चळवळी दरम्यान महात्मा गांधीजींनी भारतीयांना कोणता नारा दिला? आता हे क्लिअर कट आहे, डू ऑर डाय हा नारा दिलेला आहे. ठीक आहे. चलो दिल्ली, त्यानंतर तुम मुझे खून दो आणि जय हिंद हे सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरहून दिलेले नारे होते. त्यानंतर भारत छोडो आंदोलन सुरू झाले तो दिवस भारतभर कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑगस्ट क्रांती दिवस. आत्ता आपण बघितलेल्या स्वरूपामध्ये हे आंदोलन सुरू झालं होतं 9 ऑगस्टला 1942ला. हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन, कारण ऑगस्ट महिन्यात आंदोलन सुरू झालेले आहे म्हणून ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. आता मुक्ती दिन काँग्रेसने राजीनामे दिले तो दिवस होता 22 डिसेंबर 1939चा. ठीक आहे. स्वातंत्र्य दिन 26 जानेवारी 1930 होता. स्वातंत्र्याची कल्पना भारतीय लोकांच्या मनात तयार व्हावी यासाठी काँग्रेसने साजरा केला. आणि हा आहे 16 ऑगस्ट 1946 मुस्लिम लीगनं साजरा केला पाकिस्तान निर्मितीसाठी, असं हे लक्षात घ्या. त्यानंतर आहे प्रति सरकारची स्थापना भारतात कोणत्या ठिकाणी झाली? सातारा, बालासोर, मिदनापूर, बालिया. बरोबर आहे. आणखीन इकडं बघू आपण, चितगाव येतं हे नाही आहे. इकडं बघायचं मुझफ्फराबाद नाही आहे. मुझफ्फराबाद तर जम्मू काश्मीरमध्ये येते, हे तर वेगळं संस्थान होतं. इथं बरेली आलेले, कोल्हापूर पण आलेले. याचा अर्थ असून उत्तर 1 नंबर आहे. ठीक आहे. सातारा, बालासोर, मिदनापूर, बालिया ही ठिकाणं आहे की इथं प्रति सरकारची स्थापना झालेली. यामध्ये सातारा महाराष्ट्रामध्ये आहे, बालासोर ओरिसामध्ये आहे, मिदनापूर पश्चिम बंगालमध्ये आहे आणि बालिया उत्तर प्रदेशमध्ये. यातलं पहिलं प्रति सरकार बालियाचं होतं. सर्वाधिक काळ टिकलेलं प्रति सरकार क्रांतिसिंह नाना पाटलाचं साताऱ्याचं होतं. त्यानंतर भूमिगत चळवळीत सहभागी नेत्यांचा योग्य पर्याय ओळखा. आता भूमिगत चळवळ ही या चळवळीचं वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये जयप्रकाश नारायण, पंडित नेहरू नव्हते, त्यामुळं कारण पंडित नेहरू तर सरदार वल्लभभाई पटेल हे तुरुंगात होते, त्यामुळे यांचा सहभाग येणार नाही. इथं अरुणा असफ अली, राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, यशवंतराव चव्हाण ओके हे येतात. पण इकडे बघू मौलाना आझाद येत नाही इथं.
ठीक आहे. इथं युसुफ मेहर अली येणार नाही, सरदार वल्लभभाई पटेल येणार नाही. म्हणजे असं नसं उत्तर 1-2 नंबरचं उत्तर येते. हे सगळे नेते याच्यामध्ये होते. आलं लक्षात. बाकी ज्याच्यामध्ये 1-2 नेते त्याच्यात सहभागी नव्हते, हे असं लक्षात घ्यायचे. क्रिप्स मिशन केव्हा सादर करण्यात आले? आता हे क्रिप्स मिशनबद्दल आपण अगोदर चर्चा केलेली. स्टॅफोर्ड क्रिप्स होतं. दुसऱ्या महायुद्धात भारतीय लोकांचं सहकार्य घेणे, अमेरिकेचा दबाव कमी करणे यासाठी होते. मग आता हे आलेले भारतामध्ये 29 मार्च 1942. बाकीच्या डेट याचा काही संबंध लागत नाही. लक्षात. 29 मार्च 1942 मांडलेले. त्याच्यानंतर या ठिकाणी भारतीयांनी ते फेटाळलं आणि मग जुलै महिन्यामध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीला वर्ध्याला बैठक घेतली आणि मग आंदोलन सुरू करण्याकरता विशेष अधिवेशन मुंबईला बोलवलेले ऑगस्ट महिन्यामध्ये. त्यामुळे ऑगस्टचा काही संबंध लागणार नाही. त्याच्यानंतर मुंबईत आझाद रेडिओची स्थापना कोणी केली? आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये हे लोक होते, उषा मेहता आणि विठ्ठल झवेरी, चंद्रकांत झवेरी यांनी आझाद रेडिओची स्थापना केलेली. ठीक आहे. आणि मुंबईमधील लोकांना जनजागृत करण्याचं काम केलेलं आहे. ओके. तर हे झालं भारत छोडो चळवळीबद्दल. नंतर आता पुढचं लेक्चर आपलं जे राहील ते विविध योजना 44 ते 47 काळातील घटना आपल्याला बघायच्या.